आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी टॉपची कटिंग कशा पद्धतीने करायची। पंजाबी जे टॉप असतो त्या टॉपची अस्तरचा कपडा घेतलेला आहे। 4 फोल्ड करून घ्यायचा आहे अस्तरचा कपडा। खुली बाजू समोरच्या साईडने ठेवायचा आहे, बंद बाजू आपल्या साईडने ठेवायचा आहे। त्याच्यानंतर पूर्णपणे इथं उंची टाकून घ्यायचा आहे। उंची आहे 21, तर मी इथं 22 वर मार्किंग करून घेत आहे। 22 वर तुम्ही इथं बघू शकता। तुम्हाला मी इथं पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढून दाखवते। उंची आहे 21, तर 22 घ्यायचा आहे। शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घ्यायचा आहे। खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। शोल्डर घ्यायचा आहे 5। शोल्डर 5 घेतल्याच्या नंतर मोंडा पण 5च घ्यायचा आहे। जेवढं शोल्डर घेतलेला आहे तेवढाच इथं मोंडा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे 6 वर इथं मार्किंग करायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मोंड्याला आकार दिल्याच्या नंतर फिटिंगचा पण इथं मार्किंग करून घ्यायचा आहे, फिटिंगची मार्किंग। आता पट्टीने व्यवस्थितपणे सरळ रेष ओढून घ्यायचा आहे। खालच्या साईडने फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे 7 वर इथं मार्किंग करायचं आहे लांबी। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहेत। खालच्या साईडने टॉपची इथं लांबी मी तुम्हाला दाखवत आहे 7 आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेले आहेत। आता जे मार्किंग केलेली आहे ते व्यवस्थितपणे पट्टीने मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथं काहीच अवघड असं काहीच नाही, व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे। जे आपण माप घेतलेत ते व्यवस्थितपणे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता टॉपची। शोल्डरच्या साईडने 2.5 वर मार्किंग करून गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची इथं 4 आहे, 4 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी इथं आकार देऊन घेत आहे, पान गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। हे जे आहे फ्रंट साईडची कटिंग आहे टॉपची। बॅक साईडची कटिंग मी तुम्हाला लगेच सांगते। आता जशास तसं हे कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। फ्रंट साईडची आणि बॅक साईडची कटिंग मी तुम्हाला सांगत आहे। फ्रंट आणि बॅक सेमच असतो। आता व्यवस्थितपणे इथं कटिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही टॉपची मापं घेऊन 7 ते 8 वर्षाच्या मुलीला टॉप स्टिचिंग करू शकता, कटिंग करू शकता। सरळ आणि सोपी पद्धत आहे। आता बॅक साईडची मी तुम्हाला कटिंग सांगते। कटिंग म्हणजे काही नाही, गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। फ्रंट आणि बॅक सेमच स्टिचिंग करायचं आहे, कटिंग पण करायचं आहे सेमच। फक्त गळ्यामध्ये गळा छोटा किंवा मोठा घ्यायचा आहे आपल्या पद्धतीनुसार। शोल्डरच्या साईडने गळ्याची उंची टाकून घ्यायचा आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल असा। एवढी सोपी पद्धत तुम्हाला कोणीच नाही सांगणार, मी तुम्हाला सांगत आहे। गळ्याला गोल असा आकार देऊन घेतलेला आहे। व्यवस्थितपणे इथं गळा जो आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। बॅक साईडची कटिंग आहे टॉपची। माप व्यवस्थित घेतले की खूप परफेक्ट कटिंग येते। बॅक साईड आहे, आता ही फ्रंट साईड आहे। स्टिचिंग कशा पद्धतीने करायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे.